के मुरगुड चुनाव में माजी खासदार संजय मंडलिक ने कहा कि विरोधियों ने अत्यधिक धन का उपयोग किया है, जिससे उनके मतों में बढ़त थोड़ी कम हुई। हालांकि संजय मंडलिक ने यह भी कहा कि कितनी भी बड़ी राशि आए, मुरगुड की जनता हमेशा सही निर्णय देती है और अब ये सब ने साबित कर दिया है कि पैसे से वोट नहीं खरीदे जा सकते। आगे संजय मंडलिक का कहना है कि विरोधियों द्वारा किए गए बड़े पैमाने पर खर्च के कारण उनके वोटों में बढ़त कम हुई है। निश्चितपणानं फार मोठा विजय आम्हाला मिळाला, पण याच्यापेक्षा अधिक मतं मिळायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं। पण इथं फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आपलं थोडंसं मताधिक्य जरी कमी असलं तरी निश्चितपणानं अभिमानास्पद अशी कामगिरी मुरगुडकरांनी केलेली आहे। फार मोठ्या बलाढ्य शक्ती इथे येऊन मुरगुडच्या जनतेवर काही फरक पडत नाही। कितीही पैशाचा ढिगारा जरी आला तरी मुरगुडची जनता त्याला लाताडते, हा अनुभव या निमित्तानं निश्चितपणे वाटतंय। किमान 2000 पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो, पण प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला, त्यामुळे आमचं मताधिक्य थोडंसं घटलं तरी सुद्धा बहादर स्वाभिमानी मुरगुडकरांनी आमचा विजय साध्य केला। खरं म्हटलं तर तो माझा विद्यार्थी आहे, माझा शिष्य आहे। अहंकारी वृत्ती आणि आताताईपणा यामुळे त्यांचा पराभव झाला। खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुरगुडच्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोकून घ्यावं। निवडणुकीपुरती निवडणूक, कुठला विरोधक मी मानत नाही। या पुढच्या काळामध्ये सगळ्या मुरगुडकरांनी ज्या पद्धतीनं अंबाबाईचं देऊळ उभा करताना सगळ्यांनी मदत केली, ज्या पद्धतीनं मुरगुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गट न मानता आजपासून परत कामाला लागावं, ही मला आव्हान त्या निमित्तानं करायचं आहे। माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं। 20 शिलेदार आपले उभा होते निवडणुकीसाठी, त्यातला 4 शिलेदारांचा आपल्या पराभव झालाय, काय सांगा? ज्या शिलेदारांचा पराभव झाला त्याचं सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल। खरं म्हटलं तर 21-0 अशा पद्धतीने हा निकाल अपेक्षित होता। थोडेसे 4 आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे। विशेषतः आमच्या नामदेवराव मेडकेंचा जो पराभव झाला, गड आल्याने श्रेय गेला अशी आमची अवस्था जरी झाली असली तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगाऱ्यावर दबावावर मोठमोठे मंत्री आणि महोदय काय इथे येऊन गेले, त्यांना हा चपडा काय असं मला वाटतं। कागलमध्ये जरी पराभव झाला असला तर निश्चितपणानं स्वाभिमानी जनता कागलमध्ये आमच्या मागे उभा राहिली। निवडणुकीला उभा राहायला माणसं मिळणार नाही म्हणजे असे म्हणणाऱ्यांना जवळजवळ आता आम्ही मताची आकडे माझ्याकडे यायचे, पण चांगली मतं आम्हाला मिळाली आणि हा सगळा जो मताधिक्य मिळालं हे कागलच्या जनतेचा स्वाभिमानाचा विषय आहे। हा विजय मुरगुड आणि कागलच्या नगरपालिकेचा विजय पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिक ताकदीने पुढे येईल आणि सामान्य जनता सुद्धा आता सगळा दबाव झुगारून या निमित्तानं लोकशाहीच्या पद्धतीनं या रथयात्रेमध्ये सामील होतील। कैलासवासी माझे वडील कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये आहे, जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही। आणि जर एकटं पाडतो म्हटलं तर जनता कशी उभारते याचं मला वाटतं एक झलक या निमित्तानं दिसून आली। आणि विरोधकाच्या मला जास्त काय म्हणायचं नाही, काय तो शाहिस्तेखानाची बोटं आम्ही तोडलेत, आता बघू पुढच्या काळात काय करायचं। खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक राजकीय नाट्य घडलं आणि या नाट्य घडल्यानंतर खरं म्हटलं तर माझा स्वभाव नाही की मुद्दा म्हणून माध्यमांच्या पुढे जावं, पण आपल्या सगळ्या माध्यमांनी येऊन त्याचं पोलखोल करण्यासाठी मला नेमकी विनंती केली। मी नेमकं काय घडलं ते सांगितलं आणि त्यानंतर कागल तालुक्यामध्ये भूकंप निर्माण झाला आणि हे जे सगळा विजय आहे यामध्ये माध्यमांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। माझी भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झाली। खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी जर चांगलं जरी काम केलं असतं तर जनतेचे डोळे उघडण्यामध्ये माध्यमांनी जे सहकार्य केले त्याबद्दल माध्यमांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो। हा विजय मी त्यांना समर्पित करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, कोल्हापूर।